नुकताच हैदराबादची ट्रिप करून आलो. आमच्या हॉटेलचं जे रेस्टॉरंट होतं ते मला थोडंसं वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. तिथली स्वच्छता, नीटपणे मांडून ठेवलेले पदार्थ, सेल्फ सर्व्हिस, पेमेंट करायची पद्धत आणि एकंदरीत सर्व टापटीप वगैरे, तर ते मला शेअर करावंसं वाटलं म्हणून तुम्हाला दाखवतो. बघूया आपण. लकडी का पूल नावाचा एरिया आहे, त्या भागात हे हॉटेल आहे आणि हे लकडी का पूलचं इथं मेट्रो स्टेशन पण आहे आणि हेच ते हॉटेल द्वारका टिफिन्स. त्या हॉटेलचाच खालचा भाग आहे, तिथं आम्ही राहिलो होतो. इकडनं एंट्रन्स आहे मेन रोडून. बघूया आता काय काय मिळतं आतमध्ये. ते एकदा बघून झालेलं आहे काय काय आहे. ते छान आहे. द्वारका पॅलेस नावाचं जे हॉटेल आहे जिथं आम्ही ब्रेकफास्टला थांबलो आहे, तिथं असं ओपन किचन आहे. सगळे पदार्थ ते छानपैकी मांडून ठेवलेले असतात. तुम्ही सिलेक्ट करायचे, तुम्ही सिलेक्ट करून त्यातला पदार्थ घ्यायचा आणि मिनी प्लेटसुद्धा देतात आणि इंडिव्हिज्युअल पण देतात. आणि यातलं किचन आहे ते बहुतेक पोरी मॅनेज करतात. स्वच्छता असते, टापटीपही असते, स्विच अशा मांडून ठेवलेले असतात. ही स्वच्छता फार आवडली. एखाद्या प्लेटबद्दल आपल्याला माहिती नसतं की नेमकी काय आहे. आता इथं डिस्प्ले केलेलं असतं, मग तुम्ही सांगायचं हे पाहिजे आणि तर ऑनलाईन तुम्ही ऑर्डर देऊन पैसे भरायचे, ऑनलाईन पेमेंट करायचं आणि बिल घ्यायचं. सेल्फ सर्व्हिस आहे. एकंदरीत छान आहे. स्वच्छता टापटीप आहे. चहाचं काउंटर आहे. कपसुद्धा गरम पाण्यात घातलेले असतात, स्वच्छ असतात. चहा गरम आणि कपबशीही गरम आणि इथं फ्रूट ज्यूस असतो. स्वीट डिश काय काय आहे तिथं त्याही इथं मांडून ठेवलं. तुम्ही पाहिजे ती सिलेक्ट करा आणि घ्या. हे बघा, हे ओपन किचन आहे. आमची हॉटेलच्या रेस्टॉरंटमधली गोलमेज परिषद कशी वाटते? छान आहे की नाही? आता मस्त ब्रेकफास्ट आयटम सिलेक्ट करायचे, खाणायचे आणि फिरायला जायचं आहे की नाही? हॉटेल द्वारका पॅलेसच्या रेस्टॉरंटमधली ही आहे की नाही मिनी थाळी, मिनी ब्रेकफास्ट थाळी, एकदम भारी आहे की नाही? आता तुटून पडायचं. सगळे तयार आहेत आता. क्या बात आहे. ते बघा, ते बघा, सुरुवात झालीच लगेच.